पती पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी आणि कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। विवाहाच्या पवित्र नात्यात फक्त पती पत्नी एकत्र येत नसतात, तर दोन कुटुंब मनाने जोडली जात असतात आणि या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी ही पती पत्नींची असते। विश्वास हा कोणत्याही लग्नाचा मूळ पाया असतो, पण काही घटना अशा घडतात ज्यामुळे संपूर्ण लग्न व्यवस्थेवरचाच विश्वास उडून जातो। असाच एक भयानक प्रकार मुरादाबादमध्ये घडला असून एका महिलेनं आपल्याच पतीचा अत्यंत क्रूरपणे काठा काढलाय। जवळपास 6 वर्षांपूर्वी विवाहाच्या सप्तपदीने ज्या पवित्र नात्याची सुरुवात झाली होती, त्याचा शेवट इतका भयानक होईल अशी कोणीही कल्पना केली नव्हती। या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारी आंचल ही आपल्याच भाच्याच्या प्रेमात आंधळी झाली होती। त्यांच्या या प्रेम संबंधात पती हा मोठा अडसर ठरत होता। हा अडसर दूर करण्यासाठी आंचलने तिची बहीण शिखा आणि त्यांचे 2 साथीदार अंकित व अजय यांच्याशी मिळून पतीचा जीव घेण्याचा कट रचला। विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींचं अंकित आणि अजय नावाच्या 2 युवकांसोबत अनैतिक संबंध होते आणि या सर्वांनी मिळून अत्यंत थंड डोक्याने या हत्येचं कारस्थान रचलं। मजोला पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। ही घटना कोणत्याही तत्कालिक रागातून झालेली नसून अत्यंत क्रूर नियोजन करून हा गुन्हा करण्यात आलेला आहे। आरोपींनी पहिल्यांदा पीडित पतीला घरातच बंधक बनवून ठेवलं आणि अनेक तास त्याचा अमानुष छळ केला। कौर्याची परिसीमा गाठल्यानंतर त्यांनी पतीला विजेचे झटके दिले, जेणेकरून त्याचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचं दाखवता येईल। इतकं करूनही त्यांचं मन भरलं नाही, म्हणून पत्नी आंचल आणि तिची बहीण शिखा आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून पतीला जबरदस्तीने विष प्यायला लावलं। पीडित पतीने आरडाओरडा करू नये किंवा मदतीसाठी कोणाला बोलावू नये यासाठी त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आलेला होता। पतीचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि हा प्रकार हत्येऐवजी आत्महत्या वाटावा यासाठी आरोपींनी मृतदेह पायऱ्यांवरून खाली फेकून दिला। मात्र पाप कधीच लपत नाही। या उक्तीप्रमाणे घटना घडल्यानंतर परिसरातील काही लोकांनी 2 अज्ञात व्यक्तींना घरातून पळून जाताना पाहिलं होतं आणि लोकांचा संशय बळावलेला होता। जेव्हा नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा पीडित व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेली होती आणि त्याचं संपूर्ण शरीर पूर्णपणे थंड झालेलं होतं। उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु आपले कारस्थान उघड होऊ नये म्हणून आरोपी पत्नी आंचलने काहीतरी कारणे काढून लोकांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला। या संपूर्ण भयानक प्रकारानंतर परिसरात प्रचंड चिंता आणि चीड व्यक्त केली जाते। आपल्याच रक्ताच्या आणि विश्वासाच्या माणसांनी इतकं टोकाचं आणि क्रूर कृत्य केल्यामुळे नागरिक सुन्न झालेले आहेत। या प्रकरणी मजोला पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला असून मृताची पत्नी आंचल, तिची बहीण शिखा आणि त्यांचे 2 साथीदार अंकित व अजय या 4ही मुख्य आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात धाडलंय। विवाहाच्या पवित्र बंधनाला कलंकित करणाऱ्या या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच मानवी मूल्यांवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत।